हाय फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संदीप सोनवणे आपले चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण आज अतिशय गंभीर असा महत्त्वाचा विषय बघणार आहोत, म्हणजेच फौजदारी प्रकरणामध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन असतो। आता हा नेमका डिस्चार्ज ॲप्लिकेशन म्हणजे काय? डिस्चार्ज ॲप्लिकेशन म्हणजे असं ॲप्लिकेशन की आपण कोणतीही ट्रायल न चालवता, कोणती केस न चालवता बिनधास्तपणे निर्दोष होऊ शकतो व ज्या गुन्हेगारी खटल्यांमधून मुक्त होऊ शकतो। अशा मुक्त होणाऱ्या केसेसमध्ये कोणतीही केस न चालवता त्यास आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशन असं म्हणतो। आता मित्रांनो, हा जो डिस्चार्ज ॲप्लिकेशन हा कोणकोणत्या केसेसमध्ये चालतो? सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जे खटले असतात, जे काही प्रकरणं असतात, ट्रायल असतात, त्या 4 प्रकारचे असतात। पहिली आहे मित्रांनो सेशन ट्रायल, त्यानंतरची दुसरी आहे वॉरंट ट्रायल, तिसरी आहे समन्स ट्रायल आणि चौथी आहे समरी ट्रायल। यामध्ये मित्रांनो फक्त सुरुवातीच्या 2 ज्या असतात सेशन ट्रायल आणि वॉरंट ट्रायल, यामध्येच आपण जो काही डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करू शकतो। म्हणजे जर सेशन ट्रायलमध्ये बघितलं तर फौजदारी प्रक्रिया संस्था 1973च्या जे सेक्शन 227 प्रमाणे आपण सेशन ट्रायलमध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करू शकतो। त्यानंतर जे काही वॉरंट ट्रायलमध्ये असतात, म्हणजे जे काही FIR वरून दाखल झालेल्या केसेस असतात, त्यामध्ये मित्रांनो फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 239 अन्वये आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करू शकतो। आणि त्या उपरी म्हणजे ज्या काही डायरेक्ट केसेस असतात, जे मेहरबान न्यायालयात डायरेक्ट केसेस दाखल झालेले असतात, जसे प्रायव्हेट केसेस, त्यामध्ये आपण मित्रांनो कलम 245 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे 245 अन्वये आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करू शकतो। डिस्चार्ज ॲप्लिकेशन हे असे आहे, प्री ट्रायल स्टेजमध्ये चालणारं असं ॲप्लिकेशन आहे। परंतु ह्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनची आपणास गरज कधी पडते? म्हणजेच मित्र हो, एखाद्या इसमास पोलिसांनी अटक केल्यास, त्यानंतर अटक केल्यानंतर त्याच्यावरती केसेस चालते, अटक केल्यानंतर त्याचा जामीन होतो आणि जामीन झाल्यानंतर मित्र हो त्याच्यावरती दोषारोप चार्जशीट दाखल केले जाते। CRPCचे कलम 173 अन्वये त्याच्यावर चार्जशीट दाखल केले जाते। परंतु चार्जशीट दाखल झाल्यानंतर संबंधित मान्य न्यायालयाकडून त्या संबंधित आरोपीस समन्स हे बजावले जातात आणि समन्स बजावल्यानंतर मित्र हो त्यास चार्ज केला जातो। परंतु हा जो चार्ज आहे म्हणजे प्ली गिल्टी केल्याच्या अगोदर डिस्चार्ज हे अतिशय महत्त्वाचे असे कलम येते। आता डिस्चार्ज ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे ज्या वेळेस आपण गुन्हा कबूल करण्याच्या अगोदर आपण जी काही आहे संपूर्ण केस अशी ही चॅलेंज करतो। मित्र, अशा प्रकरणात आपणाकडे जे काही संबंधित आपल्या विरुद्ध जे काही पुरावे आहेत, त्यानंतर जे काही प्रोसिक्युशनने फिर्यादीने आपल्या विरुद्ध जे काही आरोप केलेले आहेत, त्या आरोपाविरुद्ध जर आपल्या विरुद्ध कोणतीही केस बनत नसेल, त्याच्यानंतर जे काही ज्यांनी चार्जशीटमध्ये जे काही पुरावे दाखल केलेले आहेत, त्यानंतर साक्षीदारांचे जबाब दाखल केलेले, एकंदरीत घटना, त्यानंतर एकंदरीत असे जे काही आपल्यावर आरोप केलेले आहेत, ते आरोप खरोखर हे बिनबुडाचे व तथाकथित अशा स्वरूपाचे आरोप असल्यास आवर्जून डिस्चार्ज ॲप्लिकेशन टाकावे, जेणेकरून आपण जर खरोखर निर्दोष असाल तर आपणास कोणतीही केस न चालवता या मित्र हो आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशन ज्या कोर्टात दाखल करणार आहोत, म्हणजे सेशन कोर्ट किंवा लोअर कोर्ट, त्या केसेसमध्ये मित्र हो आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे? म्हणजे जसे की आपण पूर्ण ताकदीने आपण मान्य न्यायालयामध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशन हे आपलं चालवून आपणास आपले आरोपीस व आपण यास निर्दोष करण्याच्या तयारीत असणार। परंतु मित्र हो, महत्त्वाची दक्षता अशी घ्यायची की संबंधित ज्या न्यायालयात आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करणार आहोत, तेथे आपले पूर्ण ताकदीने म्हणजे केस लॉ सायटेशन देऊन आपण डिस्चार्ज ॲप्लिकेशन मान्य करून घ्यावे लागते। परंतु जर डिस्चार्ज ॲप्लिकेशन आपले हे संबंधित न्यायालयाने मान्य न केल्यास खूप असा मोठा अतिशय गंभीर आपल्या विरुद्ध त्रास होऊ शकतो। म्हणजेच आपण जर मित्र हो ज्या संबंधित न्यायालयाकडे डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे, त्या न्यायालयाने आपला जर डिस्चार्ज ॲप्लिकेशन रद्द केला
अशा परिस्थितीत आपणाकडे कोणतेही पुरावे नसल्यामुळे आपण त्यामधून निर्दोष होऊ शकत नाही। परंतु जर मित्र हो, आपण जर त्या याच्यामध्ये डिस्चार्ज ॲप्लिकेशनमध्ये निर्दोष न झाल्यास, म्हणजेच आपला डिस्चार्ज ॲप्लिकेशन अमान्य झाल्यात, मान्य नसल्या झाल्यात, अशा परिस्थितीत आपल्याकडे जे काही पुरावे असतात ते पुरावे आपण हातात ठेवून, म्हणजेच आपल्या इन हँड ठेवून आपण पुढील केस ही ट्रायल फेस करावी लागते। तसेच आपण ज्या कोर्टात डिस्चार्ज ॲप्लिकेशन टाकलं आहे त्या कोर्टाने जर नाकारलेला असेल आणि केस चालवताना तेच कोर्ट जर आपल्या फायनल स्टेज म्हणजेच निकालपर्यंत असेल तर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट हा आपल्या केसवर पडतो। म्हणजेच माननीय न्यायालयाने आपला डिस्चार्ज ॲप्लिकेशन हा रद्द केलेला असतो। अशा परिस्थितीत माननीय न्यायालय हे पाहते की यांचा डिस्चार्ज ॲप्लिकेशन हा रद्द झालेला आहे। त्यामुळे त्या रद्द झालेल्या, अमान्य झालेल्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनमुळे आपल्या ट्रायलवर मोठा फरक व परिणाम पडू शकतो। म्हणून मित्र हो, तुम्ही जर डिस्चार्ज ॲप्लिकेशन माननीय न्यायालयात दाखल करणार असेल तर अतिशय गांभीर्याने व पूर्ण ताकदीने व पूर्ण तयारीने डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करावा। आणि मित्र हो, जर यदाकदाचित आपण ज्या न्यायालयाकडे डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि ते न्यायालय कालांतराने त्यांची बदली झालेच आणि दुसरे न्यायालय आले, परंतु तरी देखील आपल्या केसवर केस चालवताना डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे हा आपल्याला केस चालवताना पडू शकतो। कारण आपले जे रेकॉर्ड झालेले असतं की यांचा सुरुवातीस डिस्चार्ज ॲप्लिकेशन अमान्य झालेलं आहे, अशा वेळेस कोर्ट कन्सिडर करते की यांचे सर्व पुरावे दाखल झालेले, यांनी सर्व ताकदीने यांनी केस चालवण्याच्या आता तयारीत आहे आणि आता हे निर्दोषकडे किंवा केस चालवण्याच्या तयारीत आहे, तर दोषी ठरवावा की निर्दोष ठरावा असं कोर्टाचं त्या आपल्या बाबतीत मत होतं। म्हणून मित्रांनो, आपण जर डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करण्यात आहे तर अतिशय गंभीर अशी काळजी घ्यावी लागते। आणि त्याचप्रमाणे मित्र हो, केस दाखल करताना, डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल करताना खूप अतिशय काळजी वगैरे घेऊन त्यानंतर केस लॉस दाखल करून आपण या डिस्चार्ज ॲप्लिकेशनमधून नक्कीच 100% निर्दोष होऊ शकतो। आणि या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर मित्रांनो ॲपेक्स कोर्ट जसे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचे अतिशय वेगवेगळे असे सायटेशन आहे। काही केसेसमध्ये सेक्शन 482 CRPC 1973 अन्वये मित्र हो केसेस दाखल झालेले आहेत, त्यावर चार्जशीट ही पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। म्हणून डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा मॅक्सिमम उपयोग करून मित्र हो केस न चालवता आपण सदर केसमधून निर्दोष होऊ शकतो व दोषमुक्त होऊ शकतो। मित्र हो, तुम्हाला हा जर डिस्चार्ज ॲप्लिकेशन आवडल्यास तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर जे काही तुमचे सोशल मीडिया असेल त्यावर नक्की शेअर करा आणि हा सदरचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा मी विनंती करतो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला या आणि अशा स्वरूपाच्या नवनवीन व जे काही अपडेटेड नॉलेज, सायबर नॉलेज व क्राईम यावर सर्व माहिती मिळेल। मित्र हो, मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो, मी फौजदारी प्रकरणावर, दिवाणी प्रकरणावर व शेतकी प्रकरणावर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवलेत। मित्र, तुम्ही जर माझ्या चॅनलचे जर पेज इंटरफेस ओपन केला, त्यामध्ये हे जे रेड कलरचं जे काही AG अक्षर आहे त्यामध्ये जर आपण क्लिक केले, तिथे प्लेलिस्ट आहे। मित्र, 100पेक्षा जास्त चॅनल्सचे जे व्हिडिओ आहेत ते मी बनवलेले आहेत, 100पेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जर प्लेलिस्टमध्ये बघितलेत तर मित्र वेगवेगळ्या सेक्शन वाईज मी बनवलेत, तर तेथून आपण हे व्हिडिओ बघू शकतात। मित्र, थँक्यू, धन्यवाद।